मिसिंग लिंक प्रकल्पामुळे खोपोली एक्झिट ते पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 6 किलोमीटरनं कमी होईल. तसंच प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी वाचेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन आणि वेळेची बचत होऊन प्रदूषण कमी होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. आता या प्रकल्पाचं सर्व काम पूर्ण होऊन मार्ग जोडला गेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता मिसिंग लिंक ऐवजी कनेक्टिंग लिंक म्हणावं, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी MSRDCच्या अधिकाऱ्यांना केली. 7 देशांच्या तंत्रज्ञानाचा संगम या प्रकल्पात साधण्यात आला आहे. सुमारे 7,181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प विना कर्ज मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या मिळणाऱ्या रकमेतून सेल्फ फायनान्स तत्वावरती उभारण्यात आला आहे. हा पूल ताशी 240 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याला तोंड देऊ शकतो. आधुनिक वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा, दर 50 मीटरवर इमर्जन्सी फोन आणि 2 बोगद्यांना जोडणारे 300 मीटरवरील क्रॉस कनेक्टर्स हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे, असं ते म्हणाले. या मार्गावर मार्गिकेची शिस्त मोडल्यास ITMsद्वारे थेट घरी चलन पाठवलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा प्रकल्प राज्याची अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढवणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 70,000 कोटी रुपयांची भर पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाचं ठिकाण हे शिवरायांनी 1661 साली कारतलब खानाला पराभूत केलेल्या ऐतिहासिक उंबरखिंडीजवळ आहे. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व आहे, असं त्यांनी सांगितलं. वर्ष 2010 या प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली होती. मात्र मागील सरकारनं 13 कारणं देऊन तो रद्द केला होता. महायुती सरकारनं 2015 हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री म्हणाले. या नव्या मार्गामुळे केवळ पुण्यालाच नाही तर सातारा, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. याशिवाय खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडी कोसळण्याच्या समस्येतून कायमची सुटका होईल, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. मिसिंग लिंकवरून जाण्यासाठी कोणताही वेगळा पथकर द्यावा लागणार नाही, असं शिंदे म्हणाले. हा केवळ एक रस्ता नसून तो महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी आहे. या प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग खुले होतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.